तर देवेंद्र फडणवीस अकोल्यामध्ये दाखल झालेले आहेत। मधुकर पिचड यांच्या अंत्यदर्शनासाठी देवेंद्र फडणवीस हे दाखल झालेले आहेत। मधुकर पिचड यांचं काल निधन झालं आणि त्यानंतर अनेक नेते मंडळी सुद्धा अंत्यदर्शनाला येत आहेत। आता देवेंद्र फडणवीस हे अकोल्यामध्ये पोहोचलेले आहेत। ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं काल निधन झालेलं आहे। त्यांच्यावरती आज अंत्यसंस्कार पार पडत आहेत आणि यावेळेला अंत्यदर्शनासाठी म्हणून देवेंद्र फडणवीस आता दाखल झालेले आहेत। ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना अनेक नेत्यांनी खरं तर आपण कालपासून बघतोय अनेकांनी आदरांजली वाहिलेली आहे, श्रद्धांजली वाहिलेली आहे। मधुकर पिचड यांचं काल निधन झालं आणि त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस आपण दृश्यांमध्ये पाहतोय हे आता अंत्यदर्शनासाठी दाखल झालेले आहेत। मोठी गर्दी खरं तर यावेळेला बघायला मिळते। सर्व पक्षातील नेत्यांनी खरं तर काल अभिवादन केलं, त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे आणि आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता अंत्यदर्शनासाठी अकोल्यामध्ये दाखल झालेले आहेत। मधुकर पिचड यांचं काल निधन झालं। मधुकर पिचड हे अकोले विधानसभा मतदारसंघातून तब्बल 7 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले होते। ऑक्टोबरमध्ये त्यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आलेला होता, त्यानंतर ते आजारीच होते, त्यांच्यावर उपचार सुरू होते, पण काल त्यांची प्राणज्योत मालवली। नाशिकमधील 9+ या रुग्णालयामध्ये उपचाराकरता त्यांना दाखल करण्यात आलेलं होतं। जेव्हा त्यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आला तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते। काल 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या अंत्यदर्शनाकरता आलेले आहेत। भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकर पिचड, जुनं जाणतं नेतृत्व। काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बरीच नव्हती। ऑक्टोबरमध्ये त्यांना जेव्हा ब्रेन स्ट्रोकचा झटका आला त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं आणि तिथून ते उपचारच घेत होते। 1-2 नव्हे, तब्बल 7 वेळा ते अकोले विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि त्या मतदारसंघांचं नेतृत्व त्यांनी सलग इतकी वर्ष केलं। मात्र 84व्या वर्षी काल अखेर त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांना भेटण्याकरता, श्रद्धांजली अर्पण करण्याकरता हजारो लोक अकोलेमध्ये दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सकाळी विधान भवनात होते आणि तिथून मग ते निघाले आणि अकोलेमध्ये गेले। आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांच्याशी बोलूया। हरीश, सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये विशेष अधिवेशनामध्ये होते देवेंद्र फडणवीस, तिथून हेलिकॉप्टरने ते अकोलेमध्ये दाखल झालेत, काय अधिक माहिती? नक्कीच आपण जर बघितलं तर एकीकडे विशेष अधिवेशन बोलवलं गेलंय आणि मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आणि पहिलंच अधिवेशन आज पार पडत असताना दुसरीकडे मात्र जे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचं अंत्यसंस्कार आज होत असल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता अकोले तालुक्यातल्या राजूर या गावी पिचडांच्या घरी पोहोचलेले आहेत आणि त्यांनी जे अंत्यदर्शन आहे मधुकर पिचड यांचं घेतलेलं आहे आणि माजी आमदार वैभव पिचड असेल त्यांचं सांत्वन देखील त्यांनी केलंय। राष्ट्रवादीचे देखील नेते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मोठ्या संख्येनं पिचडांचे चाहते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेत आणि पिचड साहेब अमर रहे अशा प्रकारच्या घोषणा देताना दिसत आहेत। मुख्यमंत्र्यांनी व्यस्त कार्यक्रमातून सुद्धा आज वेळ काढून या ठिकाणी त्यांनी भेट दिलेली आहे आणि या परिवाराचं सांत्वन कुठेतरी फडणवीस यांच्याकडनं केलं जाताना दिसत आहे। आपण जर बघितलं तर गेल्या 45 दिवसांपासून खरं तर उपचार मधुकर पिचड यांच्यावरती सुरू होते, मात्र त्यांची जो लढा आहे ते या लढ्यामध्ये अपयशी ठरले आणि काल त्यांचं संध्याकाळी निधन झालं आणि आज त्यांच्यावरती अंत्यसंस्कार जे आहेत ते आज राजूर या गावामध्ये पार पडत आहेत। मुख्यमंत्री आता पोहोचलेले आहेत। दिलीप वळसे पाटील देखील त्यांचं अंत्यदर्शन घेण्यात 2019 मध्ये मधुकर पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, पण अकोले तालुक्यात जी विकास कामं झाली त्या विकास कामांमध्ये खूप मोठं योगदान मधुकर पिचड यांचं राहिलं। 7 वेळा आमदार म्हणून ते अकोले तालुक्याचं, अकोले विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करत होते। 84व्या वर्षी त्यांनी
अखेरचा श्वास घेतला काल. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आमदारकीची शपथ घेतली. पहिलं विशेष अधिवेशन आज होत आहे. आज उद्या आणि परवा 3 दिवस हे विशेष अधिवेशन असणार आहे. सगळे आमदार आज आणि उद्या शपथ घेतील. या पहिल्या सत्रात आपली शपथ पूर्ण झाल्यानंतर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अकोल्यामध्ये पोचले आणि अकोले इथं मधुकर पिचड यांचं अंत्यदर्शन ते घेताना आत्ता आपण बघत होतो. ऑक्टोबरमध्ये मधुकर पिचड यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आला. तिथून ते नाशिकमध्ये एका रुग्णालयामध्ये दाखल होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र काल अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. आज त्यांचं पार्थिव अकोलेमध्ये आणलं गेलं. अकोलेमध्ये त्यांच्या सगळ्या समर्थकांनी, चाहत्यांनी, अनेक नेत्यांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील अकोलेमध्ये दाखल झाले.